बलुचिस्तान आपल्या स्वातंत्र्याचा लढा लढतोय। 2 दिवसांपूर्वीच बलोच नेत्यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे। मात्र या लढ्यात सध्या चर्चा सुरू आहे बलुचिस्तानमधील हिंगलाज मातेची, कारण या हिंगलाज मातेच्या जयघोषानेच बलुच जनतेचा स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे। कारण बलुचिस्तानच्या नागरिकांची इथल्या हिंगलाज मातेवर मोठी श्रद्धा आहे। बघूया। स्वतंत्र बलुचिस्तान हिंगलाज मातेचं वरदान। बलुचिस्तान मध्ये जय हिंगलाज माता। बलुचिस्तान मागील अनेक दशकांपासून स्वतंत्र देशाची मागणी करणारा हा प्रदेश, मात्र याच बलुचिस्तानवर हिंगलाज मातेचा आशीर्वाद आहे। बलुचिस्तान मधील हिंगोल नदीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या गुहेत हिंगलाज मातेचं मंदिर असून या मंदिराला बलुचिस्तान मध्ये विशेष महत्त्व आहे। 78 वर्षांपासून बलुचिस्तान आपल्या न्याय्य हक्कांसाठी पाकिस्तानच्या सोबत लढतोय। भारतानं पाकिस्तानला वारंवार धूळ चारली, त्याचप्रमाणे बलुचिस्तानने देखील पाकिस्तानला वेळोवेळी मात दिली। पाकिस्तान विरोधातल्या याच लढाईत बलुचिस्तानला हिंगलाज मातेचं वरदान मिळाल्याचं अनेक बलुच लोक सांगतात, कारण इथल्या हिंगलाज मातेवर या बलोच नागरिकांची मोठी श्रद्धा आहे। मोठ्या आस्थेनं बलुचिस्तानमध्ये हिंगलाज मातेला पूजलं जातंय। बलुचिस्तानच्या लाजबेला जिल्ह्यातील कुंडमलीर भागात हे प्राचीन मंदिर आहे। बलुचिस्तानमधील हिंगलाज मातेचं हे मंदिर शक्तीपीठ वैष्णो देवी नावानं प्रसिद्ध आहे। बलुचिस्तान पाकिस्तानमधील हिंदू बांधवांच्या आस्थेचं केंद्र आहे। तसंच अनेक बलोच आणि मुस्लिम नागरिकही हिंगलाज मातेच्या मंदिरात सेवेसाठी येतात। बलुचिस्तानातील हिंगलाज मातेचं मंदिर हे जगातील 5 प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक है। बलुचिस्तान का जो प्राचीन इतिहास अपन देखते हैं तो प्रागैतिहासिक इतिहास काल से मध्य इतिहास के अंदर हजारों साल पहले यहाँ पर सभ्यता के अवशेष प्राप्त होते हैं। यहाँ खंडर मिलते हैं और सिंधु घाटी की जो सभ्यता थी उससे भी पुरानी सभ्यता यहाँ पर मिलती है। जो सिंधु सभ्यता, सिंधु सरस्वती सभ्यता थी, उसके अवशेष यहाँ मिले हैं। यहाँ बस्तियाँ थी प्राचीन काल में। हिंगलाज मातेच्या मंदिराचं वर्णन शिवपुराण मध्ये देखील आहे। त्रेतायुगापासून द्वापर युगाच्या ग्रंथांमध्ये या मंदिराचं वर्णन आहे। त्रेतायुगात भगवान श्रीरामांचे वंशज, तसंच मध्ययुगात गुरु गोरखनाथ आणि गुरु नानक हे देखील या मंदिरात येऊन गेल्याचा संदर्भ आढळून येतो। तर बलुचिस्तान मधील चारण कबीला जातीचे लोक या हिंगलाज देवीला कुलदेवी मानतात। ये जो थे सारे के सारे अफगानिस्तान, ये आपके बलुचिस्तान, उत्तर पश्चिमी सीमांत प्रांत, ये सब एक्चुअल में देखी जाए तो आर्य सभ्यता या हिंदू संस्कृति के भाग थी। लेकिन जब इस्लाम का आगमन हुआ तो उसके बाद में धीरे धीरे ये सब कन्वर्ट होते गए और मुसलमान बनते गए। बलुचिस्तानचं महाराष्ट्रासोबत देखील मोठं कनेक्शन आहे। अनेक मराठा बलुचिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत। बलुचिस्तानचं महाराष्ट्रासोबत मोठं नातं आहे। पानिपतच्या लढाईत अहमद शाह अब्दालीनं मराठ्यांचा पराभव केला होता। या युद्धानंतर अब्दालीच्या सैनिकांनी 22,000 मराठा सैनिकांना युद्ध कैदी केलं होतं। 22,000 मराठा सैनिकांना घेऊन अब्दाली हा अफगाणिस्तानच्या दिशेने निघाला होता। या युद्धात बलुचिस्तानमधील मीर नसीर खाननं अब्दालीला मदत केली होती। त्यामुळे अब्दालीनं मीर नसीर खानला कैद केलेले मराठा सैनिक भेट दिलेत। मीर नसीर खानच्या गुलामगिरीतून मराठा सैनिक मुक्त झालेत। बलुचिस्तान मधल्या मराठ्यांना बुकटी मराठा म्हणून ओळखलं जातं। यातील साहू मराठा हे शेतीत पारंगत होते। साहू मराठे धर्मानं मुस्लिम बनले, मात्र महाराष्ट्राची परंपरा ते विसरले नाहीत। ते आजही मराठी संस्कृती जपतात। साहू मराठे हे हिंगलाज मातेची देखील मोठ्या भक्तिभावानं पूजा करतात। महाराष्ट्राबाहेरचा एक महाराष्ट्र की जो आजच्या पाकिस्तानमध्ये आहे आणि जो शौर्यशाली मराठ्यांची परंपरा सांगणारा आहे, तो बलूच मराठा म्हणून ती जी काही तिथं राहिलेली जे समूह आहे तो ओळखला जातो। तिथल्या लोकांनी सुद्धा स्वतःची आयडेंटिटी मराठा म्हणून लपवली नाही। त्याच्यामध्ये सुद्धा शाहू मराठा, पेशवानी मराठा असे अनेक वेगवेगळे प्रकार आता नवीन संशोधनामुळे लोकांच्या समोर यायला लागलेले आहेत। दरम्यान बलुचिस्तान मध्ये राहणारी आजची जी बलूच कबीला जात आहे त्यांचा इतिहास सिंधू संस्कृतीपेक्षाही जुना आहे। आजचा बलुचिस्तान हा गांधार प्रांताचा भाग होता। या गांधार प्रांताची राजकुमारी ही गांधारी असल्याचं देखील बलोच लोक सांगतात। त्यामुळे बलुचिस्ताननं आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात जय माता दीचा नारा दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।